18 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत सक्तीचे शिक्षण द्यावे या मागणीसाठी शहापूर तालुक्यातील 8,000 विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पोस्टकार्ड। श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका विद्युलताताई पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यव्यापी शिक्षण हक्क अभियानाचा शुभारंभ। पहिल्याच दिवशी शहापूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला 3 ते 18 वर्षावयापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने राज्यभर व्यापक जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला। प्रिय देवाभाऊ, महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला 18 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचे शिक्षण तुम्हीच देऊ शकता असे भावनिक आवाहन विद्यार्थ्यांनी पोस्टकार्डाच्या माध्यमातून केले आहे। शहापूर तालुक्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात पोस्टकार्ड लिहून संबंधित पोस्ट कार्यालयामधील टपाल पेट्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या नावे पाठवली आहेत। पोस्ट ऑफिस साखडबाव येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बळीराम भाऊ भोईर, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण चौधरी, कार्यालय सचिव कमलाकर शिंदे, तालुका संघटक कैलास मुकणे, गटाध्यक्ष नकुल विशे आणि गणाध्यक्ष संतोष गिरा उपस्थित होते। या अभियानासाठी तालुक्याच्या मुख्य पोस्ट ऑफिस शहापूर येथे तालुका अध्यक्ष मालू हुमणे, तालुका महिला प्रमुख लक्ष्मी वाघ, पोस्ट ऑफिस पिवळी येथे तालुका उपाध्यक्ष आहिरे, तालुका सचिव प्रकाश खोडका व गणाध्यक्ष मीरा वाघ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षण हा प्रत्येक बालकाचा मूलभूत आणि घटनात्मक अधिकार असून तो 18 वर्षापर्यंत मोफत व सक्तीचा करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी एकमुखी मागणी विद्यार्थ्यांनी या पोस्टकार्ड अभियानातून केली आहे। शहापूर तालुक्यातील या उपक्रमाला पालक, नागरिक आणि श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। राज्यभर हे अभियान अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। नमस्कार, जिंदाबाद। आज 2 जुलै श्रमजीवी संघटनेने शिक्षण हक्क अभियान राबवत आहे। श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका सन्माननीय विद्युलताताई पंडित यांच्या वाढदिवसानिमित्ताने लहान मुलांना आणि तरुणांना, किशोरवयीन मुलांना शिक्षणाचा सन्मानाने हक्क मिळावा यासाठी आम्ही आज ठाणे, रायगड, नाशिक या जिल्ह्यामध्ये जवळपास 1.5 लाख पोस्ट कार्ड तयार करून हे पोस्ट कार्ड त्या पोस्ट ऑफिसमध्ये कार्यकर्ते, मुलं आणि तरुण हे देत आहेत। आणि या पोस्ट कार्डाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की देवाभाऊ, 18 वर्षावरील मुलांना शिक्षणाचा जो हक्क आहे तो तुम्हीच देऊ शकता। आमची मागणी आहे की 18 वर्षाच्या पर्यंत म्हणजे 12वी पर्यंत शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं केलं पाहिजे। ही मागणी आज आम्ही प्रथम पोस्ट कार्डाद्वारे माननीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। जवळपास 1.5 लाख पोस्ट कार्ड हे विविध पोस्टामधून हे मुख्यमंत्र्यांना गेलेले आहे। त्याचबरोबर शहापूरमध्ये हे पोस्ट कार्ड मुलांनी, तरुणांनी आणि संघटनेच्या सर्व सभासदांनी, हितचिंतकांनी, काही अधिकाऱ्यांनी 8,000च्या वर पोस्ट कार्ड भरलेले आहेत। आणि हे पोस्ट कार्डचा कार्यक्रम त्या पोस्ट ऑफिसमध्ये झालेला आहे। नमस्कार, जिंदाबाद। आज 2 जुलै 2026 श्रमजीवी संघटनेच्या संस्थापिका माननीय विद्युलताताई पंडित यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्ताने पूर्ण महाराष्ट्रामध्ये संघटनेच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात। यावर्षी त्याचप्रमाणे आम्ही संघटनेमध्ये जो काय शिक्षणाचा अधिकार जो आम्हाला मिळाला पाहिजे आणि तो मिळवण्यासाठी आम्ही
एक उक्ती लढवली आणि त्याप्रमाणे प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये आम्ही जो काय पोस्ट कार्ड टाकण्याचा संकल्प केला, शाळेच्या माध्यमातून असेल, अनेक समाजसेवी संस्था असतील, आमचे हितचिंतक असतील, त्यानंतर संघटनेच्या मुलांचे पालक असतील, ह्या सर्वांनी मिळून आपण या तालुक्यामध्ये 8,000च्या वर आपण हे पोस्ट कार्ड टाकलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आम्ही 15,000 पोस्ट कार्डची मागणी केली होती, परंतु आम्हाला 10,000च पोस्ट कार्ड या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि या उपक्रमासाठी खास करून आम्ही त्या पोस्टाच्या ठिकाणी जाऊन आणि त्या कर्मचाऱ्याचं त्या ठिकाणी जे काही हळदी कुंकू आहे किंवा टिळा लावून त्याचं स्वागत करून आणि आम्ही त्या ठिकाणी मुलांना शाळेतून तशा पद्धतीने त्यांचा तो कार्यक्रम आपण केलेला आहे. या कार्यक्रमासाठी माझ्या शहापूर तालुक्याच्या या उपक्रमासाठी माननीय बारामभाऊ राज्याचे कार्याध्यक्ष बाळारामभाऊ हे स्वतः या पोस्ट साकडभाऊ या ठिकाणी उपस्थित राहून आणि या स्तुत्य कार्यक्रमाला, या अभियानाअंतर्गत राबवलेल्या या एका कार्यक्रमाला भाऊंनी या ठिकाणी भेट दिली. त्याबद्दल मी भाऊंचे या ठिकाणी धन्यवाद मानतो व असंच हे कार्य आमच्या हातून पुढे घडत राहील ही प्रार्थना करतो. सर्वांना जिंदाबाद.